नमस्कार. काय आवाज गेले काय फक्त ओठ हल्ले आवाजच नाही बाहेर आला. काय आई कसं वाटतंय आता? छान वाटतंय. कसलं काय छान वाटतंय? काय म्हणजे असं हे तुम्ही आलात म्हणजे हे सगळं असं वातावरण वगैरे प्रसन्न वाटतं. छान वाटलं. निघू? नाही नका तुम्ही थांबा. छान वाटलं तुम्ही आलात. छान वाटलं की नाही? हो तेच ना. मग आता मुलीचं लग्न आहे, तुमच्या मनात काय चाललंय? माझ्या मनात काय चाललंय सगळं असं वाटतंय आता मुलगी जाणार सासरी. थोडंसं खंत वाटतीये म्हणजे. पण चांगल्या घरी हो चालली. चांगल्या घरी ते तर आहेच पण थोडं वाटणारच ना शेवटी की आपली मुलगी अशी जाते. तुम्हाला किती मुलं? मला तीन मुलं. तिन्ही मुलगे. हा 3 मुलं. हा मोठा काय? हा मोठा. कसा आहे हा? हा शांत आहे, जास्त बोलणार नाही. तुमची मुलगी कशी आहे हो? शांतच आहे ती पण. मग बरं आहे आता घरात शांतता. हा? तो काही बोलत नाही का? जास्त म्हणजे नाही बोलत असं. जास्त नाही बोलत. बरं मला यांचे लहानपणी यांचं सांगा काहीतरी शाळेतलं वगैरे. शाळेतल्या लहानपणी अभ्यासात हुशार होती आणि काय म्हणजे अभ्यास जरा जरी राहिला तरी अक्षर रडणार वगैरे ती. अभ्यास राहिला की रडायला येतं? असे एक दिवस शाळेत म्हणजे कंपास हरवली म्हणून रडत बसलेली आणि माझे वडील आजारी होते तेव्हा पण पेपर चुकला तिचा, तेव्हा पण ती अशीच रडली. मग तिला सर म्हटले तू नको काळजी करू, तू आम्हाला माहिती हुशार तुझं, मग आम्ही करू, एवढं काही टेन्शन घेऊ नको. खूप म्हणजे असं टेन्शन घ्यायचं अभ्यासाचं. बरोबर आहे. प्रत्येक बाबतीतलं टेन्शन घेतं. तुम्हाला अभ्यास राहिला की टेन्शन यायचं? हो. अरे बापरे. आम्हाला शाळेत अभ्यास दिला की आम्ही रडायचो. काय तुमचा मुलगा कसा होता शाळेत? मुलगा म्हणजे असं त्याला अभ्यासाची खूप आवड होती ना, त्यामुळं 1 वर्ष वाढवून त्याला घातलं शाळेत. त्याला लहानपणीच खूप आवड होती शाळेची. हा मग लवकरच घातला शाळेत? लवकरच घातलं. 5 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच त्याला शाळेत घातला. बरं, मग लवकर पास झाला असेल. मग आता लग्नाच्या वेळेला लवकर नाही ना केलं? हा, आता सून येते घरी, 3 मुलं, त्यांच्यावरती खूप प्रेम केलं जातं. एक मुलगी पण येते. हो ना. वा वा. आता तिने तुम्हाला चहा ठेवला नाही त्या मधल्या व्हायच्यात, आम्हालाच दिला फक्त. आई काय काय शिकवलंय त्यांना तुम्ही? सगळं स्वयंपाक वगैरे करता येतो. शिक्षणाबरोबर ते पण मी सांगितलं, रांगोळी काढता येते, मेहंदी वगैरे सगळं येतं म्हणजे. हो सगळं? सगळ्या कला शिकवले. चला पूर्ण तयार करून पाठवतात तुमच्याकडे. म्हणजे तिला आवडच होती लहानपणापासून की रांगोळीत. कॉलेजमध्ये पण रांगोळीत पहिलाच नंबर असायचा तिचा. GPP ला होती तिथे, पुणे विद्यार्थी गृह कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजला. म्हणजे पहिला नंबरच असायचा तिचा रांगोळीमध्ये. हो. काही पहिल्यापासून आवड आहे का? हो, लहानपणापासून. तुम्हाला काय म्हणजे आता सांगा, ह्या घरातल्या सगळ्या आठवणी इथेच ठेवून तुम्हाला लग्नात जावं लागणार आहे आता? हो. म्हणजे कधीतरी येणं होईलच, पण तरी सुद्धा काय म्हणजे तुमच्या मनात काय चाललेलं असतं? म्हणजे आता इतकी वर्ष इथे राहिली आहे, जवळजवळ आता 25 वर्ष झाली, आणि आता सगळ्यांना सोडून मला तिकडे जावं लागणार आहे. त्यामुळे थोडंसं दुःख वाटतंय, पण प्रत्येक मुलीला जावंच लागतं आणि माझी तयारी आहे. आणि तिकडे गेल्यावर मी नीट सांभाळेन. कोणाला? सगळ्यांना, माझ्या फॅमिलीला. झकास. पण कोणाला सगळ्यात जास्त या घरातलं मिस कराल? सगळ्यात जास्त म्हणजे माझी बहीण. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्याबरोबर असते. कुठेही जायचं, काही करायचं असेल तर ती माझ्याबरोबर असते. तिला खूप मिस कराल? सगळ्यात जास्त. बर. आणि भाऊ? भाऊ पण तो कसा म्हणजे सारखा बाहेरच असतो, त्यामुळे